नमस्कार. आज आपण इरा अपडेट SU 2.6 सगळ्या सेंटरसाठी आपण आज रिलीज करणार आहात. आज 16 जानेवारी 2017 आहे आणि सावंत सरांच्या लेटरप्रमाणे आजच हा अपडेट सगळ्या सेंटर्सला इन्स्टॉलेशनसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर या सेशनमध्ये आपण आता बघू की 2.6 इन्स्टॉलेशनच्या आधी तुम्ही काय काय गोष्टी एन्श्योर करायच्या आहात आणि 2.6 नंतर तुमच्या सिस्टममध्ये काय काय बदल घडून येणार आहेत. सर्वात आधी इरा SU 2.6 इन्स्टॉलेशन करण्याआधी तुम्ही हे 3 महत्त्वपूर्ण गोष्टी तुमच्या स्क्रीनवर जे दिसत आहात ते एन्श्योर करून घ्या. सर्वात पहिली गोष्ट अशी आहे की तुमचं इरा OES सर्व्हर मशीन वॉर्मवर रजिस्टर आहे की नाही हे तुम्ही एन्श्योर करा. नसेल तर तुम्ही लगेच इरा आणि OESचं सर्व्हर मशीन वॉर्मवरती जाऊन रजिस्टर करा ॲज अ सर्व्हर. दुसरा गोष्ट असं चेक करा की इरा आणि OES हे दोन्ही फ्रेमवर्क एकाच सिस्टमवरती असणं एक्सपेक्टेड आहे. दोन्ही फ्रेमवर्क कधी वेगवेगळ्या मशीनवर असतील तर तुम्हाला एकाच सिस्टमवरती ते इन्स्टॉल करून घ्यावे लागतील. तिसरं महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की आपण इरा एक्सप्लोरर 1.6चं इन्स्टॉलर ऑलरेडी SBUsना दिलेला आहे. तो सेटअप तुमच्याकडे अवेलेबल आहे की नाही हे तपासून बघा. नसेल तर ते तुम्ही डायरेक्ट तुमच्या SBUsकडून कलेक्ट करू शकता. कधी हे 3 गोष्टी तुमच्याकडे तुम्ही एन्श्योर केलेल्या आहात आणि ते प्रॉपर आहेत तरच तुम्ही SU 2.6 इन्स्टॉलेशनसाठी पुढे जा. नाहीतर या गोष्टी तुम्ही आधी एन्श्योर करा. नसेल तर ते तिन्ही गोष्टी तुम्ही परत एकदा क्रॉस चेक करा, व्हेरीफाय करा. जे नसेल तर ते तुम्ही तुमच्या सेंटरवरती ती प्रोसेस करून घ्या आणि मगच SU 2.6 साठी पुढे जा इन्स्टॉलेशनसाठी. आत्ता जेव्हा तुमच्या सेंटरवरती SU 2.6 इन्स्टॉल होईल तेव्हा काय काय गोष्टी तिथे होणार आहेत हे मी आता सांगतो. सर्वात पहिले तुमचा इरा फ्रेमवर्क डिॲक्टिवेट होईल. इरा म्हणजे SU 2.6 जेव्हा तुमच्या इथे इन्स्टॉल होईल तर तुमचा फ्रेमवर्क डिॲक्टिवेट होईल. 2.6 नंतर सिक्युअर ब्राउझर मॅन्डेटरी होणार आहे. सिक्युअर ब्राउझर म्हणजे ज्याला आपण इरा एक्सप्लोरर हा नाव दिलेला आहे तो मॅन्डेटरी होणार आहे आणि इरा एक्सप्लोररमधूनच तुम्हाला इरा ॲक्सेस करावा लागेल. इरा दुसऱ्या कुठल्याही ब्राउझरमधून तुम्हाला ॲक्सेस करता येणार नाही याची तुम्ही नोंद करून घ्यावी. आणि तिसरा महत्त्वपूर्ण बदल इथे असा होणार आहात की जेव्हा जेव्हा तुम्ही काही ॲक्टिव्हिटी इरामध्ये करणार असाल तर तेव्हा तुमचं सर्व्हर वॉर्मवर रजिस्टर आहे का नाही ही गोष्ट चेक होणार आहात. तर तुम्ही ती गोष्ट एकदा एन्श्योर करून घ्या जसं मी मागच्या स्लाईडमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता समजा तुमच्या इथे SU 2.6 इन्स्टॉल झाला आहे. मग जेव्हा तुम्ही पहिल्यांदा इरा ओपन कराल तर तुम्हाला इराच्या लॉग इन पेजवरती इरा एक्सप्लोरर 1.6 सेटअपची लिंक दिसेल. ते तुम्ही लगेच डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यावं. हे सेटअप तुम्हाला सर्व्हर आणि क्लायंट मशीन दोन्हीवरती तुम्हाला इन्स्टॉल करणं एक्सपेक्टेड आहे. जेव्हा तुमच्या इथे इरा एक्सप्लोरर 1.6 दोन्ही ठिकाणी इन्स्टॉल होईल म्हणजे सर्व्हर आणि क्लायंटवर इन्स्टॉल होईल आणि जेव्हा तुम्ही पहिल्यांदा इराचं लॉग इन पेज ओपन कराल तेव्हा तुमच्या इथे 2 ऑप्शन्स तुम्हाला प्रेझेंट केले जातील. त्याच्यात पहिला ऑप्शन ॲक्टिवेट इराचा असेल आणि दुसरा ऑप्शन टेक बॅकअप म्हणून असेल. तर कुठला ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे हे तुम्हाला कसं समजणार ते आता आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूया. तुम्ही ॲक्टिवेट इराचा ऑप्शन तेव्हाच निवडू शकता जेव्हा तुमचं करंट सर्व्हर मशीन म्हणजे ज्याच्यावरती तुमचा इरा आणि OES सध्या इन्स्टॉल्ड आहे तो तुमचं वॉर्मवरती रजिस्टर्ड असेल तरच तुम्ही ॲक्टिवेट इरा हा ऑप्शन निवडा. आणि तुम्ही समजा त्याच मशीनवरती ॲक्टिवेट करत असाल तर तुमचे एक्झिस्टिंग लर्निंग रेकॉर्ड जे पण इरामध्ये असणार आहेत त्यांना काहीच होणार नाही, त्यांना काहीच अफेक्ट होणार नाही. ते जसेचे तसे राहतील. फक्त तुमचा फ्रेमवर्क ॲक्टिवेट होईल. आणि समजा तुमचं वॉर्मवरती तुमचं सर्व्हर मशीन रजिस्टर्ड नसेल तर तुम्ही लगेच तुमचा सर्व्हर मशीन रजिस्टर करून घ्या किंवा दुसरं तुमचं कुठलं मशीन ऑलरेडी वॉर्मवरती ॲज अ सर्व्हर रजिस्टर्ड असेल तर त्याच्यावरती तुम्ही इरा इन्स्टॉल करून घ्यावं. आणि आता टेक बॅकअप हा जे दुसरा ऑप्शन आहे ते तुम्ही कधी निवडायचं आहे ते सिनेरिओ आपण आता बघू. समजा तुमचं करंट सर्व्हर मशीन वॉर्मवरती रजिस्टर्ड नसेल तर तुम्ही टेक बॅकअपचा ऑप्शन निवडा. मग तुम्ही काय करा, तुमचा बॅकअप तुम्ही जे आता घेतलेलं आहे ते तुमच्याकडे सांभाळून ठेवा. तुमचा दुसरा कुठला तरी सर्व्हर मशीन वॉर्मवरती रजिस्टर करून घ्या. तिथे इरा इन्स्टॉल करा, सगळे अपडेट तिथे इन्स्टॉल करा आणि मग हा बॅकअप जाऊन तिथे रिस्टोर करा तुम्ही. म्हणजे तुमचा तो मशीन ॲज अ वॉर्मवरती पण असेल रजिस्टर्ड आणि तुमचं ॲक्टिवेशन वगैरे सगळे प्रॉपर होऊन जाईल.
आता तुमच्या इथे सगळे रेडी आहेत MSCIT 2017साठी आणि तुमच्या सर्व्हरवरती SU 2.5 आणि 2.6 हे दोन्ही ऑलरेडी इन्स्टॉल गेलेले आहेत. म्हणजे तुमच्या इथे MSCIT 2017च्या क्लासरूम आणि लॅब सेशन कंडक्ट करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या ऑलरेडी तुमच्या इरामध्ये अनेबल झालेल्या आहेत. फक्त या गोष्टी तुमच्या इथे MSCIT जेव्हा आम्ही 18 तारखेला रिलीज करू, MSCIT 2017 हा कोर्स जेव्हा आम्ही डाउनलोडिंगसाठी रिलीज करू तेव्हा ते सेटिंग्स तुमच्या इथे दिसतील. आणि ॲक्च्युअल क्लासरूम आणि लॅब सेशन जे की 20 जानेवारी 2017 पासून आपल्या सगळ्या सेंटरवरती चालू होणार आहात, ते नेमकं कसं कंडक्ट करायचे, काय काय महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचा, या सगळ्यांचा एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देणार आहात 18 जानेवारी 2017साठी. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे जे जे प्रश्न असतील त्याचं उत्तर देण्याचा आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहात. तर तुम्ही 18 जानेवारीला नक्की तो व्हिडिओ तुम्ही बघा. म्हणजे तुम्हाला 20 जानेवारीची जी पहिली बॅच तुमच्या इथे कंडक्ट होणार आहे ते कंडक्ट करण्यासाठी तुम्हाला खूप मदत होईल. मी हे सांगून आपला आज सेशन इथे संपवतो. धन्यवाद.